हे बघ, मागच्या वीक मध्ये जे मी शेअर केले होते व्हिडिओ आणि जे पीडीएफ शेअर केली होती ते वाचली का? माईक ऑन कर, माईक माईक. हा, तर इकडे लक्ष द्या. जे 2 वर्ड आहे, फक्त ते 2 वर्ड सांगतो मी. की मी मगाशी एक फोटो सेंड केला होता ग्रुपवर, बरोबर? हो. हा, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्सचा. येस. त्याच्यामध्ये त्याची डायग्राम पण होती, बरोबर? हो. कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स हे ग्लास मध्ये असते, बरोबर? जो मॅग्निफाइंग ग्लास असते त्याच्यामध्ये एक आपल्याला दूरचं जवळ दिसते आणि जवळचं थोडस मोठ्या अक्षरात दिसते, हे त्याचे वेव असतात, म्हणजे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स म्हणतात. पण आपल्याला त्या ग्लास बद्दल माहिती पाहिजे नाही आहे, तर आपल्या मेकॅनिकल भाषेमध्ये कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय होते, की तुम्ही इंटरनल रेडियस आणि एक्सटर्नल रेडियस पाहिले का? हो. हा, तर इकडे बघ, हे डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये हा जो रेडियस आहे, हा कोणता रेडियस आहे? एक्सटर्नल. एक्सटर्नल रेडियस आहे. आणि हा रेडियस कोणता रेडियस आहे? इंटरनल. इंटरनल रेडियस आहे, बरोबर? तर या हो. रेडियस सारखी आपल्यामध्ये जे सरफेस आहे ते कॉन्केव पण असतो आणि कॉन्व्हेक्स पण असतो, बरोबर? येस सर. हा, आणि हे जे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स हे शब्द कुठं लागू होतात? ते गेज मध्ये लागू होतात. गेज गेज मध्ये आपण रेडियस गेज पाहिलाय, बरोबर? रेडियस गेज येस. बद्दलची माहिती मी पाठवली होती व्हिडिओ. हो. रेडियस गेज, फिलर गेज. तर रेडियस गेज मध्ये असे पत्ते असतात. एक एक्सटर्नल रेडियस वाला असतो आणि दुसरा इंटरनल. इंटरनल. एक्सटर्नल रेडियस मध्ये तो या प्रकारे असतो. हा एक्सटर्नल जे ब्लेड आहे हिच्याने कोणता रेडियस मापला जातो? इंटरनल रेडियस, बरोबर? आणि येस ज्या सर. ब्लेड मध्ये इंटरनल रेडियस कट केलेला असतो त्याच्याने कोणता रेडियस मोजला जातो? एक्सटर्नल. एक्सटर्नल रेडियस मोजल्या जातो, बरोबर? हो. तर आता लक्ष द्या इकडे, की आता समजलं का मला काय म्हणायचं आहे? येस सर. की कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव मध्ये, कॉन्केव म्हणजे ही जे सरफेस खालच्या बाजूला गेलेली असते तिला कॉन्केव म्हणतात, बरोबर? हो. सरफेस म्हणजे जागचा समतल भाग, बरोबर? येस सर. एखाद्या सरफेसला जर समजा खाली खड्डा असेल तर तिला काय म्हणणार आपण? की हे कोणती सरफेस आहे? ते कॉन्केव सरफेस आहे. हे बघ, फॉर एक्झाम्पल, ही सरळ एक सरफेस आहे जॉबची, बरोबर? हो. हा जॉब आहे, हा जॉब आहे. येस सर. तर या जॉबची हे सरफेस आहे वरची, बरोबर? हो. या सरफेस मध्ये या प्रकारचा चढाव किंवा उतार असतो, बरोबर? हो. तर हा जो उंच भाग आहे याला काय म्हणता येईल? कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स. सरफेस, कॉन्व्हेक्सिटी, कॉन्व्हेक्स. आणि हा जो खालचा भाग आहे त्याला काय म्हणता येईल? कॉन्केव, बरोबर? येस सर. हा, जे सरफेस वरती दिसत आहे आपल्याला, सरफेस हे आपण फिनिश केल्यानंतर ते सारखी असतो, पण ते आपल्याला दिसत नाही. तर आपण काय करतो? ट्रायस्क्वेअरच्या साह्याने सरफेस चेक करतो ना, की सरफेस फ्लॅटनेस बरोबर आहे किंवा नाही आहे. येस सर. त्याच्यामध्ये काही खडदड भाग असतो, उंचवटे असतात. तर जो उंचवटा असतो त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात आणि जो खालचा भाग असतो त्याला काय म्हणतात? कॉन्केव कॉनिकल. असे म्हणतात, बरोबर? हा, कॉन्केव. आणि त्याच प्रकारे उदाहरण म्हणजे हा एक जॉब आहे. या जॉब मध्ये जे एक्सटर्नल रेडियस आहे, म्हणजे जे बाहेर निघलेला जो भाग आहे त्याला काय म्हणतात? एक्सटर्नलला कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स. आणि जो इंटरनल म्हणजे आतमध्ये गेलेला भाग आहे त्याला काय म्हणतात? बरोबर? तर आपल्या मेकॅनिकल भाषेत कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स
या दोन शब्दाचा अर्थ हा आहे, बरोबर. येस सर. आता एक मिनिट लक्ष द्या इकडे. पण मागच्या क्लासचा थोडासा रिव्ह्यू घेऊ आपण, की मागच्या क्लासमध्ये तुम्हाला मी गेजेस बद्दलचे व्हिडिओज आणि पीडीएफ शेअर केली होती, बरोबर. हो. तर हा आहे फिलर गेज. हा कोणता गेज आहे? फिलर गेज. फिलर गेज. आणि हा फिलर गेज मध्ये काय असतो, की याच्यामध्ये बिलकुल थिन साईजच्या ब्लेड लावलेले असतात आणि याचा उपयोग चेक द गॅप ऑफ टू मेल्टिंग पार्ट. चेक द गॅप ऑफ टू मेल्टिंग पार्ट म्हणजे काय, की समजा एकमेकावर स्लाइड करणारे दोन पार्ट स्लाइड करत असतील, तर दोन पार्टच्या मधामधील किती अंतर आहे हे मोजण्यासाठी आपण फिलर गेजचा उपयोग करतो. समजलं का? येस सर. दोन पार्ट मधील अंतर. हा, आता एखाद्या मशीन मध्ये एकमेकावर स्लाइड होणारे दोन पार्ट तुम्हाला माहित असेल, बरोबर. येस सर. हा, तर त्या दोन पार्ट मधील अंतर चेक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एखादा वर्नियर कॅलिपरनी आपण दोन पार्टच्या मधामधील गॅप चेक करू शकू काय? नाही. नाही. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या थिन ब्लेडा असतात. थिन थिन म्हणजे पातळ पातळ ब्लेडा असतात. त्या ब्लेड टाकून त्याच्यामध्ये किती ब्लेडा बसत आहेत याच्या अंदाजाने ब्लेडवर नंबर लिहिलेला आहे बघा. येस सर. हा, तर त्या ब्लेडच्या नंबर वरून त्याच्यामध्ये किती गॅप आहे ही चेक केली जाते. हा आहे फिलर गेज, बरोबर. हो. आता बघ, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव बद्दल माहिती पहा. की हा आहे रेडियस गेज. आता मी माहिती दिली होती ना, रेडियस गेज. येस सर. रेडियस मध्ये दोन प्रकारचे रेडियस असतात, एक एक्सटर्नल आणि दुसरा इंटरनल, बरोबर. तर हा एकच रेडियस गेज आहे. याला एका साइडनी हे बघ, हे इंटरनल रेडियस आहे आणि हे या साइडचे ब्लेडा कोणते आहेत? एक्सटर्नल. एक्सटर्नल रेडियस आहे, बरोबर. तर एक्सटर्नल रेडियस जे चेक करतो त्याला काय म्हणतात? कॉन्केव. आणि इंटरनल रेडियस जो चेक करतो त्याला काय म्हणतात? कॉन्व्हेक्स असे म्हणतात, बरोबर. येस सर. म्हणजे या डायग्राम मध्ये बघा, हे जे कॉन्केव सरफेस आहे हे आतमध्ये गेलेली असतो आणि कॉन्व्हेक्स सरफेस हे बाहेरच्या बाजूने निघालेली असतो, असतो. बरोबर. तर हे रेडियस आहे. तर रेडियस गेजचा उपयोग कशासाठी करतात? रेडियस किती आहे म्हणून मापण्यासाठी. हा, की रेडियस चेक करण्यासाठी, इंटरनल किंवा एक्सटर्नल रेडियस चेक चेक करण्यासाठी करतो. रेडियस गेजचा उपयोग करतात, करतो. बरोबर. येस सर. त्याच्यानंतर हा कोणता गेज आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मी. येस. कोणता गेज आहे? स्क्रूपिज गेज आहे. स्क्रूपिज गेज जेव्हा आपण स्क्रू थ्रेड शिकला होतो तेव्हा आपण या गेज बद्दल माहिती पाहिली होती, येस सर. बरोबर. तर हो. स्क्रूपिज गेजचा उपयोग कशासाठी करतात मग? ते थ्रेड चेक करण्याकरिता. थ्रेडची पीच चेक करण्याकरिता, बरोबर. येस सर. थ्रेडची पीच चेक करण्याकरिता उपयोग करतात. आणि हे बघा, हा दुसरा गेज आहे. या गेजचं नाव काय? सेंटर. सेंटर गेज. सेंटर गेजचा उपयोग ड्रिल बीट ग्राइंडिंग करताना आपण ड्रिल बीटचा अँगल चेक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, बरोबर. येस सर. ड्रिल बीटचा अँगल चेक करण्यासाठी त्या ड्रिल बीटचा उपयोग केला जातो. म्हणजे या अँगल गेजचा, सेंटर गेजचा उपयोग केला जातो, बरोबर. जेव्हा आपण ड्रिल ग्राइंडिंग करतो तर याचा अँगल किती आहे? हा 118 डिग्री आहे. किती आहे? 118 डिग्री. त्याच्यानंतर गेज बघ, हा गेज कोणता आहे? ड्रिल गेज. येस सर. हा, तर ड्रिल गेजचा उपयोग कशासाठी करतात? ड्रिल बीटचा साईज मापण्यासाठी. आपल्याला समजा ड्रिल बीटचा साईज जर माहित होत नसेल तर याच्यामध्ये बघ, या गेज मध्ये वेगवेगळ्या साईजचे होल दिलेले आहेत, बरोबर. येस सर. तर या गेज मध्ये हा समजा ड्रिल बीट आहे, तर या होल मध्ये हा ड्रिल बीट या प्रकारे असा कोणत्या होलला बिलकुल ड्रिल बीटचा शांक मॅच होत आहे त्या प्रकारे आपण काय करू शकतो? ड्रिल बीटचा साईज माहित करू शकतो, बरोबर. येस सर. हा, आणि त्याच्यानंतर हा गेज कोणता आहे? वायर गेज. वायर गेजचा उपयोग मी सांगितलेला आहे.
येस सर. की वायरचा डायमीटर हा कशामध्ये मोजला जातो? गेज मध्ये मोजला जातो. 1 गेज, 2 गेज, 0 गेज, 1/18 असं असतो ना गेज. हो. हा, वायरचा एक. डायमीटर किंवा तारचा डायमीटर आणि शीटची थिकनेस, वायरचा डायमीटर आणि शीटची थिकनेस गेज मध्ये मोजल्या जाते. त्यासाठी हा वायर गेजचा उपयोग करतो. बरोबर. येस सर. हे झाले गेज. तर आता कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स समजलं का? हो. कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. हम्म. बरोबर. आता रिवाइज मध्ये इकडे बघा, मी बेंच ग्राइंडरचा व्हिडिओ पाठवला होता येस सर. आणि पीडीएफ पण पाठवलेली होती. बरोबर. हो. हा, तर बेंच ग्राइंडरचा उपयोग काय मग? ग्राइंडिंग करण्यासाठी. हा, कोणत्याही कटिंग टूलला धार लावण्यासाठी बेंच ग्राइंडरचा उपयोग केला जातो. त्यात. बरोबर. तर हे येस सर. बघ, इथं हे बेंच ग्राइंडर दिसत आहे. ग्राइंडरचे भरपूर सारे प्रकार आहे. हँड ग्राइंडर पण असतो. हा बेंच ग्राइंडर आहे. बेंच ग्राइंडर म्हणजे काय? याला बेंचवर फिक्स केलेला असतो म्हणून याला बेंच ग्राइंडर म्हणतात. येस. बरोबर. हो. फिक्स हम्म. केली असते ती आणि बेंच. आपल्या आयटीआय वर्कशॉप मध्ये जो ग्राइंडर आहे तो पेडस्टल ग्राइंडर आहे. त्याला असं बेंचवर फिक्स केलाय का? नाही. नाही. वर तर आहे तो. त्याला म्हणून पेडस्टल ग्राइंडर असे म्हणतात. बरोबर. तर बेंच येस सर. ग्राइंडर आणि त्याच्या ग्राइंडिंग व्हील बद्दल माहिती मी पूर्णपणे व्हिडिओज त्याचे आणि पीडीएफ शेअर केली होती ग्रुपवर. बरोबर. हो. हा, आणि हे बघ, हा जो बेंच ग्राइंडर आहे, या बेंच ग्राइंडर मध्ये 2 व्हील असतात. काय असतात? 2 दोन. ग्राइंडिंग व्हील असतात. बरोबर. एक हार्ड असतो आणि दुसरा सॉफ्ट. सॉफ्ट. सॉफ्ट असतो. बरोबर. असे 2 येस सर. क्वालिटीचे व्हील्स याच्यामध्ये दिलेले असतात. ग्राइंडिंग व्हील मध्ये दिलेले असतात. बरोबर. आणि ग्राइंडिंग येस व्हील सर. पाहिले आहे का तुम्ही? ग्राइंडिंग व्हील. हो. तर ग्राइंडिंग व्हील मध्ये छोटे छोटे कण असतात, माहित आहे? व्हील मध्ये. हो. बारीक बारीक. हा, आणि ते एकमेकाला चिपकवलेले असतात. तो ग्राइंडिंग व्हील हा सॉलिड असतो का? हार्ड. हार्ड सॉलिड आणि असतो का? सॉलिड. एका एकाच मोठ्या स्टोन पासून बनलेला असतो का? नाही, ते छोटे छोटे नाही. कणांपासून बनलेला असतो. बरोबर. तर बारीक त्या बारीक छोट्या छोट्या कण भेटत. कणांना, हा, तर त्या छोट्या छोट्या कणाला एब्रेसिव्ह असे म्हणतात. काय म्हणतात? एब्रेसिव्ह. एब्रेसिव्ह. तर हे एब्रेसिव्ह म्हणजे स्टोन म्हणजे दगड, दगडापासून बनवलेला असतो. बरोबर. हो. हे एब्रेसिव्ह कशापासून बनवलेले असतात? दगडापासून. आणि जे कण एकमेकाला चिपकून असतात ते कशामुळे चिपकलेले असतात? बॉन्ड. त्याला बॉन्ड म्हणतात. एब्रेसिव्ह बॉन्ड म्हणजे समजलं का आता या 2 शब्दाचा अर्थ? एब्रेसिव्ह म्हणजे ग्राइंडिंग व्हीलच्या छोट्या छोट्या कणांना एब्रेसिव्ह असे म्हणतात, आणि त्या छोट्या छोट्या कणांना जे कण ज्याच्या साह्याने चिपकलेले एकत्र असतात येईल. त्याला काय म्हणतात? बॉन्ड असे म्हणतात. बरोबर. येस सर. हो. हे समजलं का 2 गोष्टी? आता ग्राइंडिंग व्हील कशापासून तयार होते तुम्हाला सांगता येईल? येस सर. हा, एब्रेसिव्ह आणि की ग्राइंडिंग व्हील हा एब्रेसिव्ह आणि बॉन्ड, एब्रेसिव्हच्या या दोन. छोट्या छोट्या कणांपासून, एब्रेसिव्हच्या छोट्या छोट्या कणांपासून ग्राइंडिंग व्हील हा तयार केलेला असतो. बरोबर. येस सर. तर त्याच्यानंतर बघा, हे ग्राइंडिंग व्हील झाला. याच्यामध्ये हँड ग्राइंडर आहे. हँड ग्राइंडर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कशा प्रकारे असतो, जे वेल्डिंग वर्क मध्ये उपयोगात आणला जातो. बरोबर. तर हा त्याच्यानंतर बेंच ग्राइंडर. बेंच ग्राइंडर बद्दल माहिती दिली मी इथं. बेंच ग्राइंडर हा इलेक्ट्रिक ग्राइंडर असतो. याला 2 प्रकारचे व्हील लागलेले असतात. याच्या मधामध्ये मोटर असतो आणि मोटरला शाफ्ट असतात दोन्ही साईडला, आणि त्या 2 शाफ्टला 2 साईजचे वेगवेगळे व्हील्स, म्हणजे एक सॉफ्ट ग्रेडचा आणि एक हार्ड ग्रेडचा, अशा 2 प्रकारचे व्हील लावलेले असतात. बरोबर. येस सर. तर हँड ग्राइंडरला पोर्टेबल ग्राइंडर असे सुद्धा म्हणतात. पोर्टेबल म्हणजे काय? त्याला सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता आलं पाहिजे, यालाच काय म्हणतात? पोर्टेबल ग्राइंडर असे म्हणतात. बरोबर.
येस सर. हँड ग्राइंडर पाहिले आहे ना तुम्ही? हो. हम्म. कटर. आणि त्याच्यानंतर बघा, हा एक नंबरचा एक झालं, दोन, एक बेंच ग्राइंडर आहे, दुसरा पोर्टेबल ग्राइंडर आहे. पोर्टेबल ग्राइंडरलाच हँड ग्राइंडर असे म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर लास्ट बघा, पेडेस्टल ग्राइंडर. पेडेस्टल ग्राइंडर म्हणजे आपल्या वर्कशॉप मधला ग्राइंडर पाहिले आहे का तुम्ही? हो. हा, तर त्याला पेडेस्टल ग्राइंडर म्हणतात. तर त्याला पेडेस्टल ग्राइंडर असे का म्हणतात? कारण त्याला कोणत्या बेंचवर फिट केलेला आहे का? नाही. हा, तर त्याच्यासाठी एक वेगळा बेस, डायरेक्ट त्याच्या ग्राइंडर सोबतच एक बेस तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आहे तो, बरोबर. त्याच्यामुळे त्याला पेडेस्टल ग्राइंडर असे म्हणतात, बरोबर. हे बघा, हे डायग्राम आहे हो. पेडेस्टल ग्राइंडरची, दिसताय? येस सर. पेडेस्टल ग्राइंडरला बेंचवर फिट केल्या जात नाही, कारण त्याचा जो बेस आहे हा तो ग्राइंडर सोबतच असतो आणि जो बेंच ग्राइंडर आहे त्याला एका बेंचवर फिट करावा लागतो, बरोबर. समजलं आता? हो. येस सर. हम्म. आता बघा, ग्राइंडिंग व्हील हा कसा असतो? या प्रकारचा असतो ग्राइंडिंग व्हील. दिसताय याच्यामध्ये? हो. याचा फ्रंट या डायग्राम मध्ये दिसताय ग्राइंडिंग व्हीलची डायग्राम? येस सर. हो. हम्म, बरोबर. येस सर. पेडेस्टल ग्राइंडर. आता दुसरी गोष्ट, आता ट्रुईंग अप व्हील म्हणजे काय? ट्रुईंग म्हणजे काय? समजा मोटरचा शाफ्ट जर बेंड असेल तर तो व्हील बरोबर फिरणार आहे का? नाही. डग आपल्या मध्ये. गाडीचा चक्का जर बेंड असेल तर तो बरोबर एक्सिस मध्ये फिरणार आहे का आपल्या? बॅलेन्स बरोबर नाही, वाकडे इकडे फिरा. हा, तर त्यालाच म्हणतात ट्रुईंग अप व्हील. म्हणजे व्हीलचा अलाइनमेंट जर बिघडला असेल तर त्याला बरोबर करायचं असेल तर त्याला ट्रुईंग अप व्हील असे म्हणतात. आणि हे बघा, बॅलेन्सिंग अप ग्राइंडिंग व्हील, बरोबर. तर तो आपल्या एक्सिस मध्ये फिरला पाहिजे म्हणून त्याला काय करतात? व्हील बॅलेन्स करतात. येस सर. त्याला व्हील बॅलेन्सिंग अप ग्राइंडिंग व्हील बॅल असे म्हणतात. आणि तिसरी गोष्ट, लोडिंग अप व्हील. लोडिंग म्हणजे काय? जेव्हा आपण ग्राइंडिंग करताना जर धातूचे कण त्या ग्राइंडिंग व्हील मध्ये जर फसायला लागले, तर समजत आहे का लोड मी काय पकडेल. म्हणताय? हो. कटिंग. फाईलमध्ये धातूचे कण फसतात, माहित आहे? येस सर. बारीक बारीक. आपण फायलिंग ऑपरेशन करताना फाईलमध्ये धातूचे कण फसतात, तर त्याला फाईल पिनिंग असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? फाईल पिनिंग. पिनिंग म्हणतात. तर जर समजा व्हील मध्ये जर धातूचे कण जर फसत असतील तर त्याला काय म्हणतात? लोडिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? लोडिंग अप व्हील असे म्हणतात, बरोबर. येस सर. समजलं का? हो. आता बघा, हा दुसरा पॉइंट, लोडिंग झाला. आता ग्लेझिंग. लोडिंग नंतर काय? ग्लेझिंग. ग्लेझिंग. लोडिंग म्हणजे समजलं का? धातूचे कण हे व्हील मध्ये फसणे म्हणजे लोडिंग, हो. बरोबर. आणि येस सर. ग्लेझिंग म्हणजे काय? समजा आपण एखादा धातू ग्राइंडिंग करत आहोत, तर ग्राइंडरच्या व्हीलचे जे बारीक बारीक कण असतात ना, एब्रेसिव्ह म्हटलं मी, हो. ते खाली पडतात. हा, ते एक एक कण जर खाली पडत असतील तर त्याला काय म्हणतात? ग्लेझिंग असे म्हणतात. ग्राइंडिंग ग्लेझिंग. व्हीलची झीज होते ना, झीज. हो. बारीक हा, बारीक तर कण त्याचा पडतात आकार ते. काय होतो? हा, त्याचे कमी कण होत. छोटे छोटे खाली पडतात आणि त्याचा साईज काय होतो? कमी कमी होत जातो, बरोबर. हम्म. हो. हा, तर त्या कार्याला काय म्हणतात? ग्लेझिंग अप व्हील असे म्हणतात. ग्लेझिंग आपली त्याला काय म्हणतात? ग्लेझिंग अप व्हील असे म्हणतात, म्हणतात. बरोबर. समजलं आता? हे बघ, हो. ट्रुईंग अप व्हील, बॅलेन्सिंग अप ग्राइंडिंग व्हील, लोडिंग अप व्हील. काय लोडिंग म्हणजे काय होते ते पण सांगितलं मी. लोडिंग म्हणजे धातूचे कण व्हील मध्ये फसणे, याला लोडिंग असे म्हणतात. आणि ग्लेझिंग म्हणजे समजा जे जे धातूचे बारीक कण त्या बॉन्डनी बांधलेले असतात आणि त्या बॉन्डची जर शक्ती कमी होत असेल तर ते एक एक कण खाली पडत जातात, बरोबर. येस सर.
हा, तर त्याला ग्लेझिंग असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? ग्लेझिंग. ग्लेझिंग असे म्हणतात. आणि आता दुसरं बघा, व्हील ड्रेसिंग. व्हील काय? ड्रेसिंग. ड्रेसिंग. आता समजा आपण वारंवार ग्राइंडिंग व्हीलचा वापर करून ग्राइंडिंग व्हील काय येऊन जातो, बिलकुल असा फिनिश होतो. म्हणजे त्याच्या साह्याने ग्राइंडिंग होतात का दुसरे? नाही. नाही. म्हणजे त्या हर अब्रेसिव्हचे जे कण आहे, पूर्णपणे ग्राइंडिंग व्हीलचे जे कण आहे, त्याची धार काय होतो, चालली जातो. पूर्ण झिजून जाते, त्यांची झीज होते. हा, पूर्ण झिजून जातात. असं चोपडा येतो, तो बिलकुल स्मूथ येतो. त्याच्याने काहीही आपल्याला वस्तू ग्राइंडिंग करायला लागल्यास त्याच्याने ग्राइंडिंग होत नाही. तर तेव्हा आपण काय करतो की व्हील ड्रेसिंग करतो. व्हील काय करतो? ड्रेसिंग करतो. म्हणजे जे अब्रेसिव्हचे कण आहे त्याला धार लावतो. तर याच्यासाठी एक टूल्स असतो, त्याला काय म्हणतात? ड्रेसर म्हणतात. व्हील ड्रेसर. हे दिसतंय तुम्हाला? हो. हा जो व्हील टूल्स आहे प्रेस. हा व्हील ड्रेसर आहे. हा, तर या ड्रेसरला कशा पद्धतीने ड्रेसिंग केलं जाते, हे बघा, या ड्रॉइंग मध्ये दिसत आहे. येस सर. हा ड्रेसर इथं लावलेला आहे आणि ग्राइंडिंग चालू केला जातो आणि हा टूल रेस्ट वर ड्रेसर ठेवून या अब्रेसिव्हला धार लावली जाते. समजलं आता? येस सर. हे दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये? हो. हा, तर या प्रकारे व्हीलला ड्रेसिंग केली जाते. तर व्हील ड्रेसिंग म्हणजे काय, समजलं आता? ॲब्रेसिव्हला धार लावणे. हा, अब्रेसिव्ह जर समजा त्याची धार लावणे, झीज त्याची जर झाली. धार कटिंग एजेस जर गेले असतील तर त्याला धार लावण्याच्या प्रक्रियेला व्हील ड्रेसिंग असे म्हटलं जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसर्स असतात. ड्रेसर्स म्हणजे स्टार ड्रेसर पण असतो, आपल्याला कशा प्रकारे धार लावायची आहे. त्याच्यानंतर डायमंड ड्रेसर पण असतो, बरोबर? हो. डायमंड ड्रेसर असतो आणि व्हील ड्रेसर पण असतो. तर हे वेगवेगळ्या दोन हो. तीन प्रकारचे ड्रेसर्स आहेत, त्याच्याने ग्राइंडिंग व्हीलला धार लावता येतो, बरोबर? आणि ग्राइंडिंग प्रोसेस म्हणजे काय ते तुम्हाला माहितच आहे की या प्रकारे ते हो. ग्राइंडिंग प्रोसेसनी सरफेस काय होत असतो, कमी होत असतो. किंवा किंवा एखाद्या धातूला धार लावायचा आहे तर त्याच्यासाठी पण आपण ग्राइंडरचा उपयोग करत असतो, बरोबर? येस सर. हं. हे बघा, हे डायग्राम दिसताय. या डायग्राम मध्ये आपण फक्त कटिंग टूलला धार लावण्यापुरताच त्याचा उपयोग नाही, तर सरफेस पण आपण जे फाईलनी फिनिश करतो त्या प्रकारे सरफेस फिनिश करण्यासाठी किंवा त्याचा धातू कमी करण्यासाठी ग्राइंडिंग व्हीलचा पण उपयोग केला जातो. समजलं आता? या डायग्राम मध्ये पाय, येस. हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टच्या वरती येस. ग्राइंडिंग व्हील आहे आणि या ग्राइंडिंग व्हीलच्या साह्याने हे सरफेस फिनिश होत आहे, बरोबर? येस. हो. हम्म. एक मिनिट. समजलं का बेंच ग्राइंडर आणि ग्राइंडिंग व्हील बद्दल? येस सर. आता दुसरी गोष्ट बघा, ग्रेन साईज. ग्रेन साईज. साई. मी आताच सांगितलं होता की एका ग्राइंडर मध्ये किती प्रकारचे व्हील असतात? 2. दोन प्रकारचे, एक सॉफ्ट आणि हार्ड, बरोबर? येस सर. तर आता एब्रेसिव्ह ग्रेन म्हणजे काय? एब्रेसिव्ह ग्रेन म्हणजे स्टोनचे छोटे छोटे तुकडे जे ज्याच्यापासून ग्राइंडिंग व्हील बनवले जातो, बरोबर? येस सर. हा, तर ग्रेन साईज जर मोठा असेल तर व्हील सॉफ्ट तयार होणार की हार्ड तयार होणार? साप. अरे, ग्रेनचा साईज म्हणजे त्या एब्रेसिव्ह ग्रेनचा साईज जर मोठे असतील तर तो व्हील सॉफ्ट होणार की हार्ड होणार? सर. हार्ड असणार ना. हो.
आणि जर समजा त्या ग्रेनचा साईज जर लहान असेल तर तो व्हील स्मूथ असणार म्हणजे सॉफ्ट असणार, बरोबर? हो, बारीक पण हा, असल्यावर. तर या दोन व्हीलचा उपयोग जर आपल्याला कटिंग टूलला धार लावायचं असेल तर स्मूथ व्हीलचा उपयोग करू, आणि जर समजा मटेरियल कमी करायचं असेल तर कोणत्या व्हीलचा उपयोग करणार? हार्ड. हार्ड. तर हे बघ, इथं तुला डायग्राम दिसतंय का? डायग्राम, हो. हा हे बघ, हे हार्ड आहे. येस सर. याच्यामध्ये फक्त ग्रेनची संख्या किती आहे? 10 आहे, बरोबर? हो. हा, तर जशी जशी हे दिसतंय तुला, ग्रेनची संख्या जशी जशी वाढत गेली तसं तसं तो व्हील काय होऊन राहिलाय? स्मूथ होऊन राहिलाय, येस सर. बरोबर? हो. तर आता बघा, याच्यामध्ये एक नंबरचा आहे कोर्स. हार्ड. कोर्स, मीडियम, फाईन, व्हेरी फाईन असे कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन, आणि हा एकदम स्मूथ आहे, बरोबर? तर जो कोर्स येस. ग्रेड जो कोर्स ग्रेडचा जो ग्राइंडिंग व्हील आहे त्याच्यामध्ये अब्रेसिव्हची संख्या किती असतो? ग्रेनची 10. 10. जो मीडियम आहे त्याच्यामध्ये 30 ते 60, बरोबर? याच्यामध्ये येस. 10 ते 24, मीडियम मध्ये 30 ते 60, फाईन मध्ये 80 ते 180 आणि व्हेरी फाईन मध्ये 220 ते 600. समजलं का आता? 20 ते 600. येस सर. हा, तर आता ग्रेन ग्रेन साईजचं काय आहे समजलं का? ग्रेन साईज, हो. अरे ग्रेन साईज म्हणजे ज्याच्यापासून ग्राइंडिंग व्हील तयार केलेला असतो, छोट्या छोट्या कणांपासून, स्टोनच्या छोट्या छोट्या कणापासून ग्राइंडिंग व्हील तयार केलेला असतो, त्यालाच आपण काय म्हणू? एब्रेसिव्ह ग्रेन असे म्हणू, बरोबर? येस सर. हा, तर व्हील स्मूथ आहे की हार्ड आहे हे आपल्याला कशावरून ठरवता येईल? एब्रेसिव्ह ग्रीन वरून. हा, एब्रेसिव्ह ग्रेनच्या साईज वरून व्हील सॉफ्ट आहे की हार्ड आहे, किंवा हार्ड आहे की स्मूथ आहे, आपल्याला हे ठरवता येईल, बरोबर? येस सर. हम्म, तर हे बघ, कोर्स, मीडियम, फाईन, व्हेरी फाईन. तर कोर्स म्हणजे हा एकदम हार्ड झाला, हार्ड टाईपचा ग्राइंडिंग व्हील झाला. त्याच्यामध्ये 10 ते 24 एब्रेसिव्ह असतात, फक्त ग्रेन असतात, आणि 30 ते 60 मीडियम मध्ये, फाईन मध्ये 80 ते 180, व्हेरी फाईन मध्ये 220 ते 600. अशा प्रकारे हा ग्रेन साईज आहे, बरोबर? येस सर. काही डाऊट असलं तर अजून युट्यूबवर व्हिडिओ सर्च करायचा किंवा ग्रुपवर मेसेज करायचा. येस सर. हम्म. आता बघ, स्ट्रक्चर, आपण स्ट्रक्चर बद्दल माहिती पाहिली. आता आपण कशाबद्दल माहिती पाहिली? ग्रेन साईज बद्दल माहिती पाहिली ना? हो. आता आपण ग्रेन साईज बद्दल. आता स्ट्रक्चर, स्ट्रक्चर म्हणजे काय? की त्याची बनावट. बनावट. बनावट म्हणजे जो व्हील तयार होतो ना, असा व्हील, हो. हा व्हील आहे, तर ह्या व्हील मध्ये छोटे छोटे तुकडे असतील ना, येस सर. बरोबर? तर आता कणांपासून पकडून. मी ग्रेन साईज हे केली. तर आता बघ, हो. साधा उदाहरण आहे. समजा या व्हीलचा साईज जर समजा डायमीटर 30 आहे, साईज एकच आहे, आणि याच्यामध्ये जर मी कोर्स साईजचे जर ग्रेन टाकत असेल तर किती येतील? याच्यामध्ये फक्त 24 येतील. येस सर. 10 ते 24 म्हणजे हा व्हील कोणता? सॉफ्ट होईल की हार्ड होईल की स्मूथ होईल? हार्ड. हार्ड होईल, बरोबर? आणि याच्यामध्ये जर समजा मी व्हेरी फाईन म्हणजे एवढ्याच साईजच्या व्हील मध्ये किती ग्रेन असतील? एब्रेसिव्ह ग्रेन किती असतील? 80 ते 220 ते 180. 600. 220 ते व्हेरी 600 फाईन. म्हणजे त्या ग्रेनची साईज काय झाली आहे? छोटी छोटी झालेली आहे, बरोबर? बारीक बारीक. हो. अरे साधा उदाहरण, एका गाडीमध्ये समजा 10 जण बसू शकतात, तर ते व्यवस्थित बसतील, बरोबर? त्यांना गर्दी होईल का? नाही. नाही. 10च्या ठिकाणी आपण जर तेवढ्याच जागेमध्ये 20 लोक बसवणार तर काय होणार? एक गर्दी होईल, एकावर एक बसायला लागेल. हा, म्हणजे ते एकामेकाच्या जवळ येतील ना, बिलकुल जागाच नसेल, एकामेकाला चिपकून जातील, येस सर. बरोबर? त्याच प्रकारे याच्यामध्ये जर समजा हो. ग्रेनची साईज जर मोठी असेल,
ग्रेनची साईज जर मोठी असेल तर एका एब्रेसिव्ह पासून दुसऱ्या एब्रेसिव्हचा डिस्टन्स हा जास्त असेल, बरोबर. हो. हा, आणि जर समजा ग्रेनची संख्या जर वाढली, एवढ्याच जागेमध्ये आपण जर समजा 220 ते 600 एब्रेसिव्ह ग्रेन जर याच्यात टाकले तर ते एकामेकाला काय होऊन जातील, असे चिपकून जातील. चिपकून घेते. हा, तर स्ट्रक्चर एकही म्हणजे जागा काय, आता खाली मजबूत दिसणार कोणता असेल, 10 ते 24 एब्रेसिव्ह वाला की 220 ते 600 वाला? नाही. 220 ते 600. हा, म्हणजे ते एकमेकाला घट्ट पकडले आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रक्चर काय असतो, मजबूत असतो. आणि स्ट्रक्चर म्हणजे एक ग्रेन पासून दुसऱ्या ग्रेन पर्यंतचा जो अंतर आहे त्याला काय म्हणतात, स्ट्रक्चर म्हणतात. आणि स्ट्रक्चर म्हणजेच बनावट. समजलं आता? येस सर. स्ट्रक्चर म्हणजे बनावट. आता दुसरी गोष्ट, आपण टाइप्स ऑफ बॉन्ड बद्दल माहिती पाहू. टाइप्स ऑफ बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय, जे छोटे छोटे एब्रेसिव्हचे कण आहे ना, येस सर. त्याला चिपकवला जातो आणि ग्राइंडिंग व्हील तयार केला जातो. हो. एब्रेसिव्हच्या छोट्या छोट्या कणाला चिपकून असल्याशिवाय तो व्हील तयार होत आहे का? नाही. नाही. तर त्या कणांना चिपकवण्यासाठी बॉन्डचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये एक आहे रबर बॉन्ड, त्याला इंग्लिश आर नावाने ओळखला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे रेझिनाइट बॉन्ड, त्याला इंग्लिश कॅपिटल बी आकाराने ओळखला जातो. त्याच्यानंतर आहे विट्रीफाईड बॉन्ड. विट्रीफाईड बॉन्डला इंग्लिश व्ही अक्षरामध्ये दर्शविला जातो. हे परीक्षेमध्ये जे विचारतात हे, बरोबर, की जे मल्टिपल चॉईस प्रश्न आहे, की रबर बॉन्डला इंग्लिश कोणत्या अक्षराने दर्शविले जातो, तर आर. रेझिनाइट बॉन्डला बी, विट्रीफाईड बॉन्डला व्ही. त्याच्यानंतर बघा सिलिकेट बॉन्ड आहे. सिलिकेट बॉन्डला इंग्लिश मधल्या यस अक्षराने येस. दर्शविला जातो. आणि शेवटचा बॉन्ड आहे शेलॉक बॉन्ड. शेलॉक बॉन्डला इंग्लिश ई अक्षराने दर्शविला जातो, बरोबर. येस सर. हा, तर एवढ्या प्रकारचे बॉन्ड आहेत. बॉन्ड म्हणजे फेविकॉल. आपण फेविकॉलच्या साह्याने एखाद्याला चिपकवतो ना, तर त्याच हो. प्रकारे त्या एब्रेसिव्हच्या कणांना चिपकवण्यासाठी बॉन्डचा उपयोग केला जातो. समजलं आता? येस सर. हम्म. तर ठीक आहे, बाकीचं आपण मग उद्याच्या क्लासमध्ये बघू. ठीक आहे. येस सर. हम्म. फिर ITI केव्हा चालू होईल सर? एंड करून घे क्लास. का? चालू केव्हा होईल कॉलेज? आता तर काही अजून हेच नाही. आता समजायचा 1 जुलै शिवाय काही पर्याय नाही. आता आता काही आदेश वगैरे काहीच नाही आहे. हम्म.